हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रकटीकरण 13 वचन 18. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते इथे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो की त्याची संख्या 666 होय. वचन काय सांगते पहा, इकडे अकलेचं काम आहे. अक्कल ज्ञानाचे बुद्धीचे काम आहे. बायबल सांगते, बायबल या ठिकाणी शिकवते की अकलीचा उपयोग करा, बुद्धीचा उपयोग करा. अकलीद्वारे तुम्हाला कळेल आणि बुद्धीद्वारे तुम्हाला समजेल की मात्र वचन सांगते या सैतानाची संख्या, त्याचा जो आकडा आहे त्याची जी संख्या आहे 666. म्हणजे बायबलद्वारे आपल्याला काय शिकण्यात येते पहा की ज्या व्यक्तीमध्ये परमेश्वराचं ज्ञान, अक्कल आणि बुद्धी काम करत आहे तो त्या सैतानाच्या गोष्टीपासून सावध राहू शकणार. त्याला त्या गोष्टी कळणार, त्याला त्या गोष्टी समजणार. बायबल सांगते इथे अकलेचे काम आहे. तुमच्यामध्ये अक्कल असेल, ज्ञान असेल, बुद्धी असेल तरच तुम्हाला कळेल की या गोष्टी सैतानाच्या आहेत, सैतानाचे डावपेच आहेत आपल्याला फसवण्यासाठी. तर यापासून आपण सावध राहिले पाहिजे, यापासून आपण दूर राहिले पाहिजे. ही अक्कल असलेल्या व्यक्तीलाच कळेल. हालेलुया. याचा अर्थ असा नाही काही वेळेला व्यक्तीला शिकले नाही किंवा काही गोष्टी समजत नाही, त्याचा अर्थ ते नाही. अक्कल ही आपल्याला याच बाबतीत शिकवते. ही अक्कल अशी आहे ज्याच्याने आपल्याला सत्य कळेल किंवा परमेश्वराच्या गोष्टी कळतील आणि सैतानाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्यापासून आपण सावध राहू शकतील. अगदी योग्य आणि अयोग्य, परमेश्वराचे काय आहे, सैतानाचे काय आहे याची आपल्याला समज मिळेल. या संबंधाने अक्कल आहे. नाहीतर अनेक लोक शिकलेले आहेत, भरपूर शिक्षण घेतलेले आहे, अगदी समाजात लोका चार चौघात बोलायचं माहितीये, भरपूर अक्कल, ज्ञान, बुद्धी आहे, पण अशी अक्कल नाही जे परमेश्वराच्या गोष्टी ओळखू शकत नाही. सत्य काय आहे ते ओळखू शकत नाही. मग जागतिक गोष्टी काय सांगत आहे, जगाचा ज्ञान काय त्याच्यावर भरोसा आहे. इथे मनुष्य भरपूर शिकलेले आहे, भरपूर शिक्षण घेतलेले आहे, पण जो परमेश्वरालाच ओळखत नाही, परमेश्वराच्या गोष्टीपासून अजान आहे आणि सैतानाच्या गोष्टीकडे ओढला जात आहे, तो अक्कल शून्य आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्याला बायबल अक्कल या संबंधाने शिकवते की परमेश्वराच्या गोष्टी ओळखणे, सत्य काय ते ओळखणं, देवा संबंधाच्या गोष्टी जाणणं या बाबतीत बायबल शिकवते. म्हणून अकलेचे, ज्ञानाचे, बुद्धीचे काम आहे. तुम्हाला आता सैतानाच्या गोष्टी कशा समजतील, त्याच्यापासून सावध कसं तुम्हाला राहता येईल, कसं तुम्हाला हुशार राहता येईल जर अक्कल असेल तरच तुम्हाला हे कळेल. हे देवाची अक्कल, देवाची बुद्धी आहे. त्यासाठी तुम्ही भरपूर शिकलेच पाहिजे, तुम्हाला लिहिता वाचताच आलं पाहिजे असं नाही. ही गोष्ट ती नाही, तर इथे परमेश्वराच्या गोष्टी ओळखणं महत्वाचं आहे की देवाद्वारे आपला उद्धार कसं आहे, आपलं तारण होते, आपली प्रगती कशी आहे, प्रभू येशूने आपल्यासाठी बलिदान दिलेले आहे, प्रभू आपल्यावर प्रेम करतो, आपल्याला नेण्यासाठी येणार आहे, या गोष्टी ओळखणं त्याला सांगतात मात्र अक्कल असलेली व्यक्ती. हालेलुया. पण अनेक वेळा आपण एक शब्द, हा अक्कल हा शब्द अनेक लोकांना वापरतो. समज मात्र एखादी व्यक्ती कशी तरी वागत असेल, रस्त्यातच उभी आहे, जागा देत नाही, आपण अक्कल नाही का ना हा शब्द वापरणार, किंवा अक्कलच नाही हा शब्द आपण तिकडे वापरणार. म्हणजे त्यावेळेला त्या व्यक्तीला ते ज्ञान नाही किंवा ती गोष्ट त्या व्यक्तीला समजली नाही म्हणून अक्कल नाही का हा शब्द आपण तिकडे वापरतो. म्हणजे जी समजत नाही त्या व्यक्तीला अक्कल नाही असं म्हणतो. आता इकडे परमेश्वराच्या गोष्टी जर आपल्याला समजत नाही, म्हणजे देवाच्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न नाही करत नाही किंवा देवाच्या गोष्टी पाहून विश्वास ठेवत नाही आणि जागतिक गोष्टी आपल्याला प्रिय वाटतात, जगाच्या गोष्टी आपल्याला आवडतात, तर याचा अर्थ आपण अक्कल शून्य. कारण सत्य गोष्ट आपण जाणून घेत नाही, सत्य गोष्ट आपण समजून घेत नाही, म्हणून आपण अक्कल शून्य बनला जातो. बायबल सांगते इकडे अकलेचे काम आहे. तुमच्यामध्ये अक्कल असेल, ही बुद्धी असेल,
ज्ञान आपल्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे. नाहीतर मात्र आपण देवाच्या गोष्टी ओळखू शकत नाही. बायबल काय सांगते पहा, नीतिसूत्रे 13:16 वचनात, प्रत्येक शहाणा मनुष्य अक्कलीने काम करतो, पण मूर्ख मनुष्य मूर्खतेचा पसारा मांडितो. प्रत्येक शहाणा मनुष्य अक्कलीने काम करणार. लोक काय सांगत आहे, त्याने हे सांगितले, त्याने ते सांगितले, तिने हे सांगितले, तू त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, तू अक्कलीने काम करणार. हा, मला प्रार्थनेच्या द्वारे फायदे, प्रभू येशूच्या द्वारे माझी प्रगती आहे, प्रार्थनेत गेल्याने माझं उद्धार आहे. बायबलचं वचन मला हे शिकवत आहे. प्रत्येक शहाणा मनुष्य अक्कलीने विचार करणार, अक्कलीने काम करणार, तो लोकांच्या बुद्धीवर अवलंबून नसणार. जसे की बायबल सांगते की तुमचा विश्वास माणसाच्या बुद्धिमत्तावर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला असावा. कोरिन्थीकरास पहिले पत्र 2:4-5. तुमचा विश्वास माणसाच्या बुद्धीवर नाही, तो काय सांगत आहे, ती काय सांगत आहे त्याच्यावर नाही, तर देवाच्या सामर्थ्य. शहाणा मनुष्य अक्कलीने काम करणार की परमेश्वर कसं कार्य करत आहे, तो परमेश्वर पिता माझ्या जीवनात कसे चमत्कार घडवत आहे या गोष्टीवर तो विचार करणार. तो अक्कलीने काम करणार, लोकांच्या बुद्धीवर तो विश्वास ठेवणार नाही. म्हणून वचन सांगते की शहाणा मनुष्य अक्कलीने काम करतो, बुद्धीने काम करतो, परंतु मूर्ख मनुष्य मूर्खतेचा पसारा मांडतो. त्याला किती का सांगा, किती समजवा, तू मूर्खपणानेच वागणार, तू उलट करेल पण चांगलं करणार नाही. पण शहाणा मनुष्य अक्कलीने काम करतो. पण निर्गम 31:मध्ये बायबल सांगते, त्या ठिकाणी निर्गम 31 बसलेल आणि अहिल्या, परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले की मी बसलेल अहिल्या या दोघांना ज्ञान, बुद्धी आणि अक्कल आणि सर्व प्रकारची कसब याच्याने परिपूर्ण केलेले, ती माझी सर्व कामे करतील. परमेश्वर पित्याने बसलेल आणि अहिल्या या दोघांना मंदिरातली सर्व कामे त्याला करता यावी. कामामध्ये कुठे त्यांनी गडबड करू नये, कारण हे मंदिर बांधण्याचं काम होतं. पहिलं मंदिर बांधायचं होतं. जे पहिलं मंदिर मोशेच्या वेळी बांधलं, पडद्याचं विणलेलं आणि लाकडाच्या काही सामान बनवले आणि सोन्याने मंडवले. तर आता प्रथम पहिल्यांदा बांधायचे मंदिर, मंदिरातली कामं करायचे. ही कामे सोन्याची, चांदीची, लाकडाची कामे होती, पितलीची कामे होती, वस्त्राची कामे होती, अनेक प्रकारची कामे होती. आणि ही कामे व्यवस्थितरित्या व्हावी म्हणून देव पित्याने काय केलं, परमेश्वर पित्याने बसलेल आणि अहिल्या या दोघांना आपल्या आत्म्याने परिपूर्ण केले आणि त्यांना अक्कल, ज्ञान, बुद्धी आणि सर्व प्रकारचे कसब त्या दोघांना दिले. निर्गम 34:30-35, 36:1-2 त्याच्यामध्ये पण आपण हे सर्व वचने पाहतो. तर प्रभूने आपल्या ज्ञानाने, बुद्धीने आणि अक्कल याच्याने बसलेल अहिल्या या दोघांना भरलं आणि त्यांना मंदिरातली सर्व कामे दिली. म्हणजे जसं की निवास मंडप, दर्शन मंडप, गंगाल, कोश, धूपवेदी किंवा मात्र ओरणाची वस्त्रे किंवा धूप किंवा अभिषेक करण्यासाठी तेल, या सर्व कामांची तयारी या दोघांनी केली. अक्कल, ज्ञान, बुद्धी असल्यामुळे सर्व कामं ते दोघे व्यवस्थितरित्या करू शकले. जर त्याच्यामध्ये मूर्खपणा असता तर ते काम व्यवस्थित करू शकले नसते. बघा, ही कामं त्यांना व्यवस्थितरित्या जमावी म्हणून देवाने त्यांना अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले. त्यामुळे ते परमेश्वराच्या मंदिरातली कामे योग्यरित्या करू शकले. आता आपल्यामध्ये परमेश्वर पित्याच्या आत्म्याची बुद्धी, ज्ञान आणि अक्कल असणार तर आपण परमेश्वराची कामे व्यवस्थितरित्या करू शकणार. आणि हे जर आपल्यात नसेल तर आपण कामाचा बिघाड करणार. आजचं काम उद्या, उद्याचं काम कधीतरी, किंवा मात्र करायचंय ते नुसतं करायचं म्हणून करणार, मनापासून करणार नाही, किंवा ते काम करतो पण ते व्यवस्थितरित्या करणार नाही. कारण का, अक्कल आणि बुद्धी नसल्या कारणाने. पवित्र आत्मा अशी अक्कल देतो ज्याद्वारे आपण देवाची सेवा योग्यरित्या करू
शकतो, देवाची कामे करू शकतो. भले या जगात भरपूर शिक्षण घेतलेले आहे, भरपूर डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत, पण देवाच्या सेवेसाठी देवाच्या अकलेची गरज असते. ज्या गोष्टी मात्र आपल्याला सत्याने प्रामाणिकपणे करता येतात, परमेश्वराच्या गोष्टी, त्यासाठी परमेश्वरापासून मिळणारी, पवित्र आत्म्यापासून मिळणारी अक्कल, बुद्धी, या गोष्टीची आपल्याला गरज असते. तरच आपण प्रभूमध्ये वाढणार. मग भले तू शिकलेला मिळत नाही, म्हणजे त्याला लिहिता वाचता येत नाही, आणि त्याला देवाच्या सेवेसाठी निवडले की तू देवाची सेवा करत आहे, आणि परमेश्वराकडून मिळालं त्याला अक्कल आहे, तर तो सेवा करणार. भले त्याला लिहिता वाचता येत नाही, तो शिकलेला नाही, पण तो करणार, कारण परमेश्वराची अक्कल आहे, सत्य ओळखण्याची अक्कल त्याला मिळालेली आहे. त्याने ख्रिस्ताला परिपूर्ण ओळखलेले आहे, तो परमेश्वराचे नियम पाळत आहे, मग तो परमेश्वराची सेवा योग्यरित्या करणार. प्रभू त्याला शिकवणार, प्रभू त्याला ज्ञान आणि बुद्धी देणार. म्हणून पवित्र आत्म्याची अक्कल, बुद्धी असणं फार गरजेचं आहे, ज्याद्वारेच आपण कामं व्यवस्थित देवाची करू शकतो, देवाची सेवा व्यवस्थितरित्या करू शकतो. बसलेल अहिल्या याने कामं पाहिली नव्हती, कोणी त्याला शिकवलं पण नव्हतं, पण तरी त्याने सर्व कामं व्यवस्थितरित्या केले. त्याने मात्र दर्शन मंडप, निवास मंडपासाठी पडदे बनवले, मोठमोठे पडदे तयार केले, पडद्यांवर त्याने मात्र करुबाचे चित्र पण कोरले, त्याने कशिंदा काढून नक्षी काम पण केले. त्याने अगदी हरुणाची वस्त्रे पण त्याने बनवली, ज्याच्यामध्ये त्याने रत्न पण भरली. बिबेल बुट्टीचे काम सुद्धा त्याने केले, म्हणजे नक्षी काम पण त्या दोघांनी केले. अगदी सर्व कामे, जसे की मात्र त्याने सोन्याची कामे केली, चांदीची कामे केली, लाकडाची, पितलीची, सर्व प्रकारची कामे. सोन्या चांदीची कामं करणारा सोनार अलग असतो, पितली तांबीची कामं करणारा तांबट अलग असतो, लोखंडाची कामं करणारा लोहार वेगळा असतो, मातीची कामे करणारा कुंभार अलग असतो, किंवा कपड्याची कामं करणारा शिंपी, दर्जी, टेलर अलग असतो. ज्या प्रकारची कामं आहे तसं, ज्या प्रकारची कामं आहे त्या प्रकारचा तो मनुष्य ती कामे करू शकणार, म्हणजे जशी कला त्याने शिकलेली तसंच तो काम करणार. आता सुतार जसे की मात्र लाकडाची कामं करणारा, त्याला लाकडाची कामं करता येतील, पण त्याला पितलीची भांडी बनवायला सांगितले तर तो बनवू शकत नाही. जो लोखंडाची कामं करतो, लोखंडापासून अनेक प्रकारचे साहित्य वस्तू बनवतो, तो सोन्या चांदीची कामं करणार. तसेच आहे, त्याच्याने जी कला शिकलेली आहे त्या कलेप्रमाणे तू काम करणार. कपडे शिवणाऱ्या माणसाला, ज्याला कपडे शिवता येते, कपड्यांबाबतीत सर्व माहिती आहे, तो मनुष्य मात्र कपड्यांचं काम करणार. पण त्याला जर बनवलं की पितलीची भांडी बनवून दे, तो नाही देऊ शकणार. ज्याने जी कला शिकलेली आहे त्या कलेप्रमाणेच त्याला ते काम करता येईल. पुढे इकडे बसाले अहिल्या याने सोन्या चांदीची कामे, पितलीची कामे, लाकडाची, कपड्याची कामे, सुगंधी तेल पण त्याने बनवलं, सुगंधी धूप द्रव्य पण त्यानेच बनवले, अगदी पडदे पण त्याने विणले, पडद्याला सोन्या चांदीचे आकडे पण बनवले. सर्व प्रकारची कामे त्या दोघांनी केली, आणि हे पवित्र आत्म्याने त्याने शिकवलं, कारण पवित्र आत्म्याचं ज्ञान, बुद्धी आणि अक्कल त्यांच्यामध्ये होती, म्हणून ते देवाची सेवा योग्यरित्या करू शकले, कुठे गडबड झाली नाही. आपल्यामध्ये ज्ञानाची, बुद्धीची, अकलेची कमी असेल तर परमेश्वराच्या मंदिरातली कामं, परमेश्वराच्या सेवे संबंधाची कामं व्यवस्थित आपल्याला होणार नाही. काही ना काही गडबड करणार, काही ना काही समस्या निर्माण करणार, होणार नाही. कारण जी अक्कल परमेश्वरापासून पाहिजे ती आपल्याला मिळाली नाही, किंवा आपला विश्वास तेवढा मजबूत नाही, किंवा आपण देवाचे पूर्ण नियम पाळत नाही, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे चालत नाही, म्हणून आपल्याला ती काम होत नाही. कारण अकलेची कमतरता पडते मग आपल्या जीवनात. जर आपण देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, परमेश्वराच्या हक्काने चालणार, तर आपण बुद्धिमान, हुशार व्यक्ती बनणार. परमेश्वराची अक्कल आपल्या जीवनात कार्य करणार, आणि त्या अक्कलीने व्यवस्थितरित्या आपण सर्व कामं करू शकणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू आपल्याला अक्कल देते, बुद्धी देते, ज्ञान देते, की आपण परमेश्वराला ओळखावे आणि परमेश्वराची कामे व्यवस्थितरित्या करावी. म्हणून बायबल सांगते, स्तोत्रसंहिता 49:23 वचनात, मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली तर तो नश्वर पशु सारखा आहे. काय सांगते बायबल? मनुष्य प्रतिष्ठित आहे, नाव गाजलेलं आहे, श्रीमंत आहे, मोठं आहे, लोकात मान आहे, सन्मान आहे, पण अक्कल नसेल तर बायबल सांगते नश्वर पशु सारखा तो. काहीच अर्थ नाही त्याला. त्याला हुशार, ज्ञानी, बुद्धिमान कोणी बनणार नाही, तर त्याला मूर्ख बनणार. बघा, माणसाकडे
त्याच्याकडे शिक्षण आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, पण अक्कल नसेल तर त्याला काही किंमत नाही. अक्कलच माणसाला पुढे नेते, त्याला बुद्धिमान बनवते. बघा अक्कलेने काय काम होते. उपदेशक या पुस्तकामध्ये 9 अध्यायामध्ये 13 वचनापासून तिकडे गरीब मनुष्य आहे जो आपल्या अक्कलेने काम करत आहे 13 ते 16 पर्यंत. काय सांगते पहा, एक लहानसे नगर होते. त्या लहानशा नगरावर एक मोठ्या राजाने मात्र चढाई केली, म्हणजे त्याला वेढा घातला. त्या नगराला वेढा घातला एक मोठ्या राजाने. आता हे नगर त्या मोठ्या राजाच्या हाती जाणार होतं. तेव्हा तिकडे गरीब मनुष्य होता, पण अक्कल म्हणजे त्याच्या वचन काय सांगते, तो बुद्धिमान होता. त्याच्यामध्ये अक्कल होती, ज्ञान होती, तो बुद्धिमान होता. त्याने आपल्या अक्कलीने काम केले आणि आपलं नगर त्या मोठ्या राजाच्या हातून त्याने सोडविले. वचन पुढे काय सांगते पहा, त्याने आपल्या नगराला सोडविले, परंतु वचन काय सांगते, तथापि गरीबाची अक्कल लोक तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाही. एवढं काही त्याने चांगलं केलं, आपलं नगर वाचवलं. भले गरीब होता तो आणि मोठ्या राजाच्या हातून आपलं नगर वाचवलं, पण लोकांनी त्याची स्तुती करण्याऐवजी तो गरीब आहे म्हणून त्याची अक्कल तुच्छ मानली. हालेलुया, हालेलुया. जर तो श्रीमंत असता, प्रतिष्ठित असता, त्याला अक्कल नसते तरी त्याला सन्मान दिला असता. पण एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे, अक्कल आहे, ज्ञान आहे, पण गरीब आहे म्हणून त्याला कोणी विचारत नाही. अशी परिस्थिती आहे जगात. या माणसाने आपल्या अक्कलीने काम केलं आणि आपलं नगर मोठ्या राजाच्या हातून सोडवलं. जर त्याच्यात अक्कल नसती, बुद्धी नसती, तर तो नगर सोडू शकला नसता. अगदी शिकलेला एक मोठा श्रीमंत मनुष्य सुद्धा नगर सोडू शकला नसता, पण अक्कलीद्वारे या गरीब माणसाने आपल्या नगराचा बचाव केला. हालेलुया, हालेलुया. म्हणजे अक्कल जर माणसात असेल तर तो भरपूर काही काम करू शकेल, तो पुढे पण जाऊ शकेल. याचा अर्थ असं नाही की प्रत्येक गरीबाला मान मिळणार नाही की तो पुढे जाऊ शकणार नाही, असं नाही. जाऊ शकतो तो परमेश्वरावर भरोसा ठेवत आहे तर प्रभू त्याला उंच करणार, प्रतिष्ठित नक्की प्रभू त्याला बनवणार. परंतु जो अक्कलेने काम करणार, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणार, प्रभू नक्की त्याला पुढे नेणार, नक्की त्याला परमेश्वर पिता यशस्वी मात्र बनवणार. पुढे बायबल काय सांगते पहा, नीतिसूत्र पुस्तकामध्ये 10 अध्याय आणि 13 वचनात, जो शून्य असतो त्याच्या काठीस योग्य असते. काय सांगते, जो शून्य असतो, कोणती कामं सांगा अगदी उलटीच करणार, किती सांगा तरी ऐकणार नाही, मात्र वेगळंच काहीतरी करून ठेवणार. आता करणार नाही, नंतर करेन आणि मग राग येतो ना. अगदी आपली मुलं असो, कोणी किंवा असो, मग चिड येणार, क्रोध येणार, एवढा वेळेला सांगून सुद्धा ऐकत नाही, करत नाही, तर तो मनुष्य काय आहे, अक्कल शून्य. कारण अक्कल असलेला मनुष्य असं कधी कंटाळा करणार नाही, आजचं उद्या कधी ढकलणार नाही. तो बरोबर आपापली कामे करणार, तो आपापल्या कामामध्ये बरोबर स्थिर असणार. त्याला जे सोपून दिले तो बरोबर व्यवस्थित योग्य वेळी पार पाडणार. परंतु अक्कल शून्य मनुष्य काय करणार, करायचा कंटाळा करणार, ऐकून न ऐकल्यासारखं करणार, लक्षच देणार नाही, अशा प्रकारे तो वागणार. आता आपण परमेश्वरामध्ये जीवन जगत आहोत, परमेश्वराची ओळख बारक आपल्याला झालेली आहे, तर परमेश्वराचं ज्ञान आपल्यामध्ये आहे, तर आपण परमेश्वरामध्ये वाढणार, परमेश्वराची सेवा करणार, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वचनाप्रमाणे चालणार. पण प्रार्थनेचा कंटाळा करणार, प्रभूमध्ये वाढायचा कंटाळा करणार, तर आपण अक्कल शून्य बनणार, बुद्धी शून्य, ज्ञान शून्य आपण बनले जाणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभूमध्ये आपल्याला वाढायचंय, प्रभूची जी कामगिरी दिलेली आहे ती पार पाडायची. त्या बाबतीत आलस कंटाळा करायचा नाही, आलस कंटाळा केला तर अक्कल शून्य बनणार आपण. हालेलुया. म्हणजे अक्कलच नाही, अशा प्रकारे आपण बनणार. नीतिसूत्र 12 अध्याय 11 वचनात, जो निरंतर गोष्टीच्या मागे लागतो तो अक्कल शून्य होईल. काय सांगते बायबल, जो निरर्थक गोष्टीच्या मागे लागतो, व्यर्थ, ज्याच्यापासून लाभ नाही, फायदा नाही, जे पाप आहे, जे वाईट आहे, विनाकारण त्याच्या मागे लागणार. जो निरर्थक गोष्टीच्या मागे लागतो तो अक्कल शून्य आहे. प्रभूच्या मागे कोणी लागत नाही, प्रभूच्या वचनाच्या मागे, प्रार्थनेच्या मागे कोणी लागत नाही. परमेश्वर पित्याने काय म्हटलं, इर्मिया 2:5, प्रभू म्हणतो तुम्हाला माझ्यामध्ये असा कोणता अपराध आढळला की तुम्ही शून्याच्या मागे लागून शून्य झाले. प्रभू म्हणतो
मला सोडून तुम्ही कोणाच्या मागे लागले? शून्याच्या मागे. म्हणून तुमची पण बेरीज शून्यच. जो निरर्थक गोष्टीच्या मागे लागतो त्याची पण बेरीज शून्यच. अक्कल शून्य. अक्कलच नाही, बुद्धीने बेरीज शून्यच आहे ना. जो या जागतिक गोष्टीच्या मागे शून्याच्या मागे लागत आहे तो शून्यच असणार. एका शून्यावर एक दुसरा शून्य ठेवा, बेरीज किती येणार? शून्यच. एका शून्यावर भले 100,000 वाटतील तेवढं शून्य ठेवा, बेरीज शून्यच आहे ना. म्हणून जग जे आहे, जगाच्या वस्तू गोष्टी जे हे शून्य आकारात आहे, शून्य स्वरूपात आहे. त्याच्या मागे नाही, प्रभूच्या मागे लागायचं आपल्याला. प्रभू येशूच्या मागे आपल्याला लागायचंय. म्हणून जो निरर्थक गोष्टीच्या मागे लागतो, बायबल सांगते तो अक्कल शून्य, ज्याच्याने लाभ नाही, ज्याच्याने फायदा नाही, ज्याच्याने हानिकारक आहे, जो आपल्याला देवापासून दूर करत आहे, पापाकडे नेते, वाईटाकडे नेते. एखादी संगत असो, एखादी व्यक्ती असो, एखादी वस्तू असो, एखादी गोष्ट किंवा असो, त्याच्या मागे लागणारा मनुष्य अक्कल शून्य बनणार. म्हणून प्रभूच्या मागे लागा, म्हणजे बुद्धिमान बनणार, ज्ञानी व्यक्ती बनले जाणार. पण जगाच्या मागे लागणार तर अक्कल शून्य, बुद्धी ज्ञान शून्य बनणार. हालेलुया. म्हणून प्रभूच्या मागे आपल्याला लागायचंय, प्रभूमध्ये जीवन जगायचंय. नीतिसूत्रे 10-12 वचनात मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात. बघा, अक्कल नसली तर मरणार पण मनुष्य. कारण परमेश्वरचं जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत नाही, परमेश्वरच्या वचनामध्ये चालण्याचा तो प्रयत्न करत नाही, देवाच्याच गोष्टी जाणत नाही, म्हणजे तो मूर्ख आहे. आणि मूर्खपणामुळे वचन संते अक्कल नसली तर मरतात मनुष्य. मूर्खतेमुळे मात्र अक्कल मिळवली नाही, अक्कल प्राप्त केली नाही तर लोक मरतात. जो अक्कल प्राप्त करेल तो सार्वकालिक जीवन मिळेल. जो परमेश्वरचं ज्ञान प्राप्त करेल, प्रभूला ओळखेल, प्रभूच्या मार्गात चालेल, तो सार्वकालिक जीवन प्राप्त करेल. पण बायबल सांगते जो परमेश्वराचा ओळखणार नाही, देवापासून दूर होईल तो मूर्ख. आणि वचन सांगते असे लोक लवकर मरणार. ते स्वतःचा नाश करून घेणार, स्वतःचं जीवन नष्ट करून बसणार. अक्कल नसलेले मूर्ख लोक लवकर मरतात. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वरामध्ये आपण वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपण चालले पाहिजे. योग या पुस्तकामध्ये 39 अध्यायामध्ये 13 ते 17 वचनापर्यंत तिकडे शहामूर्गी व मूर्ख या बाबतीत जे पक्षी आहे शहामूर्ग, त्या पक्षाच्या बाबतीत दिलेले आहे की वचन काय सांगते, शहामूर्ग जी मात्र पक्षी आहे ती पक्षी मात्र अशा प्रकारे आपल्या पिल्लांशी वागते जणू काही ती पिल्लं तिची मिळतच नाही. ती अंडी पण पायाखाली तुडवते, जमिनीखाली आपल्या पिल्लांना कोणी घेऊन जाईल, खाईल, ती काहीच मात्र त्याचं लक्षात ठेवत नाही. तिला मात्र आपल्या पिल्लांचं, आपल्या अंड्यांचं काही पडलेलं नसते. ती मात्र घोड्याला हसते, इतरांना हसते आणि पंख फडफडीत मात्र चालते. काय सांगते वचन सांगते की तिच्या वाटेला अक्कल आलीच नाही म्हणून ती अशी वागते. शहामूर्ग जी आहे तिला अक्कल नाही म्हणून ती वागते कशी, आपल्या पिल्लांशी अशी वागते जणू काही तिची नाहीत. ती जमिनीच्या वाली जाओ, कोणी खावत, कोणी तुडवत, कोणी काही करून तिला काही पडलेलं नसते. म्हणजे अक्कल नसलेल्या व्यक्तीला समजत नाही की व्यक्ती काय करते. या व्यक्तीला कोणाची पर्वा नसते, काय व्हायचं होऊ दे, काय घडायचं घडू दे, मला काय करायचं, अशी ती व्यक्ती वागते. पण ज्या व्यक्तीला अक्कल आहे ती व्यक्ती बरोबर व्यवस्थितरित्या वागणार, बोलणे, करणे, चालणे, वागणे बरोबर मात्र ती व्यक्ती करणार. त्या व्यक्तीमध्ये हर एक गोष्टीत ज्ञान असणार. ती विचार करणार, काय करायचे काय नाही हे विचार करून करणार. पण अक्कल नसलेली व्यक्ती कसलीच पर्वा करत नाही. ती कशी तरी वागणार, कसं तरी जीवन जगणार, कसं तरी चालणार, काय व्हायचं देऊ जाऊ, मला काय व्हायचं देऊ, मला कोणाचं काही पडलं नाही, माझं पण पडलं नाही, असं त्या व्यक्तीला वाटते. शहामूर्ग सारखी मात्र ती व्यक्ती बनली जाते, अक्कल शून्य व्यक्ती. हालेलुया. हालेलुया. जर आपण प्रभूमध्ये आहोत, परमेश्वराच्या नियमात चालतो तर आपल्यामध्ये अक्कल काम करणार. आता विचार करा, आपण कसं तरी वागतो का, रात्रीला कधी पण आलं तर चालेल, कंटाळा केला तरी चालेल, झोपा काढल्या तरी चालले, नाही आलं तरी चालेल, काय व्हायचं ते होऊ दे, हे काम ही सेवा आताच केली पाहिजे का, उद्या करेल, कधीतरी करेल, ना चले तर चालेल. तर याचा अर्थ आपण अक्कल शून्य, आपल्या ज्ञान आहे पण आपण जबाबदारीने काम करत आहोत. नाही, मला परमेश्वराचं काम मिळालेले, परमेश्वराची सेवा मिळाली, वेळेवर मी केलं पाहिजे, हे बरोबर अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे.
तर मात्र बुद्धिमान बनणार, अक्कल जास्त काम करणार आपल्यामध्ये. तर प्रभूच्या बाबतीत आपल्याला अक्कल मिळवायचे, ज्ञान बुद्धी प्राप्त करायचे. आपल्याला परमेश्वराच्या सेवेत जी कामं मिळालेली आहेत ती कामं व्यवस्थितरित्या आपल्याला करायची आहे, म्हणजे आपण बुद्धिमान व्यक्ती बनले जाणार, अक्कल शून्य, ज्ञान आणि बुद्धी शून्य बनणार नाही. जसं एक शार्मूर्ख वागते त्या प्रकारे आपण बनू शकत नाही जर आपण देवाच्या योजनेप्रमाणे, देवाच्या ज्ञानाप्रमाणे चालणार. आता वचनसंती उपदेशक या पुस्तकामध्ये 10 ते पहिल्या वचनात, गंधाच्या तेलात मरून पडलेल्या माशामुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यावर बसतो. काय सांगते? गंधाचं तेल. बघा, ज्या तेलाला सुगंध येते, सुगंधी तेल आहे, पण त्या तेलात जर माशी पडली आणि त्या तेलाला दुर्गंध येऊ लागला तर त्या तेलाचा सुगंध नाहीसा होणार आणि त्या तेलाला आता काहीच किंमत राहणार नाही, कारण त्या तेलाला दुर्गंध येते. मग ते तेल किती किमती असो, किती चांगलं असो, तरी आपण त्याला विचारणार नाही, कारण आता तेल नासलेले, दुर्गंधी आलेले. तसंच आहे, एखादा प्रतिष्ठित मनुष्य मूर्खपणाने जर वागला आणि मात्र जर मूर्खपणाने, अगोदर चांगला मनुष्य होता, ज्ञानाने चालत होता, पण जर त्याने मूर्खपणा केला तर वचन सांगते की त्याच्या मूर्खपणाचा पगडा त्याच्या अक्कल आणि प्रतिष्ठेवर पडणार. त्याची मूर्खपणाची गोष्ट मात्र मूर्खपणाचं कृत्य त्याला मूर्ख ठरवणार. मग त्याने भले अगोदर किती चांगले केलेले आहे किंवा भले त्याचं नाव किती गाजलेले आहे, तो पुन्हा शून्य आकारात येणार, मग त्याला कोणी विचारणार नाही. एखादी व्यक्ती मात्र चांगली होती, परमेश्वराच्या सेवेत होती, कार्यात होती, नाव गाजलेलं होतं, पण आता ती व्यक्ती प्रभूपासून बाजूला झालेली आहे, मूर्खपणाने वागत आहे, प्रभूला सोडून दिलेले आहे, तर या मूर्खपणाचा पगडा त्याच्या चांगल्या कार्यावर, सेवेवर, त्याने जे चांगलं नाव मिळालं होतं त्याच्यावर पडलेलं आहे. आता त्याला कोणी चांगला, शहाणा, बुद्धिमान म्हणणार नाही, आता त्याला मूर्ख म्हणणार, कारण त्याच्या मूर्खपणाच्या एका गोष्टीने त्याचं चांगलं नाव गमावलेलं आहे. त्याने चांगलं नाव पूर्ण गमावून तो बसलेलं आहे. जसं सुगंधी तेलामध्ये मरून पडलेली माती माशी मुले दुर्गंधी येते, तसं या व्यक्तीच्या जीवनात जे नाव गाजलेलं होतं ते आता नाव त्याचं खराब झालेलं आहे मूर्खपणामुळे. अगोदर चांगलं नव्हतं, तो बुद्धिमान होता, अक्कलमंद व्यक्ती होता, पण मूर्खपणा केल्यामुळे मात्र अक्कल आणि बुद्धी पण गमावून बसलेले, प्रतिष्ठाही गमावून बसलेले. हालेलुया. ज्ञानाची एक गोष्ट माणसाला सन्मान देते, पण मूर्खपणाची एक गोष्ट माणसाचा सन्मान गमावते. आपण चांगल्या गोष्टी करत आहोत तर आपल्याला सन्मान मिळत जाणार, पण वाईट गोष्टी करत आहोत तर आपला सन्मान आपण गमावणार, आपलं नाव खराब होणार. म्हणून वचन सांगते, प्रभूमध्ये राहिले, प्रभूच्या वचनात चालले, प्रभूच्या नियमात चालले, तर सन्मान, गौरव सर्व काही मात्र प्राप्त करणार. प्रभूच्या वचनानुसार चालणार तर प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आपण भरणार. बघा, प्रभूची पण इच्छा आहे की आपल्याला अक्कल मिळावी. इर्मया पुस्तकामध्ये 3 अध्याय 15 वचनामध्ये वचन सांगते, मी तुम्हास माझ्या मनासारखी मेंढपाळ देईन, ते तुम्हास ज्ञान व अक्कल याने तृप्त करतील. काय सांगते वचन? परमेश्वर पिता म्हणतो, माझ्या मनासारखी मी तुम्हाला मेंढपाळ देईन, माझे सेवक मी तुम्हाला देईन. ते तुम्हाला काय देतील? ज्ञान आणि अक्कल देतील, आणि ज्ञान आणि अक्कल याच्याने तुम्हाला तृप्त करतील, तुम्हाला बुद्धिमान बनवतील, तुम्हाला ज्ञानी बनवतील. परमेश्वरचे सेवक. मग आता प्रार्थनेमध्ये आपल्या केंद्रात आपण पाहतो, अगदी मात्र लहानापासून मोठ्यापर्यंत अनेक प्रकारच्या बायबलची अनेक प्रकारे माहिती आहे. भरपूर वचन तोंडपाठ आहेत ना आपल्या केंद्रामध्ये, लहानापासून मोठ्यापर्यंत भरपूर बायबलची माहिती आहे. बायबलची वचने भरपूर तोंडपाठ आहेत. अगदी प्रार्थनेमध्ये अधिक वेळ बसले जातात, जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेमध्ये घालवतात, परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये घालवतात. याचा अर्थ परमेश्वरापासून मिळालेले ज्ञान आणि परमेश्वरापासून मिळालेली अक्कल जी परमेश्वराच्या सेवकाच्या द्वारे मिळालेली, त्यामुळे ज्ञान आणि अक्कल मिळालेली आपल्याला. बायबल काय सांगते, मी अशा मेंढपाळ देईन जो तुम्हाला अक्कल आणि ज्ञान याच्याने तृप्त करतील, बुद्धिमान बनवतील, ते तुम्हाला
ज्ञानी बनवतील. म्हणून लहानच्या लहान मुलींना बायबलची भरपूर माहिती आहे. बायबलची वचने तोंडपाठ आहेत. बऱ्याच गोष्टी बायबल संबंधाने माहिती आहेत. आपल्याकडे जे प्रवचक बनलेले आहेत अगदी लहानच्या लहान वयामध्ये प्रवचक बनलेले आहेत. अगदी मात्र डोळे बंद करून प्रवचन देतात. वचने तोंडपाठ आहेत. बरीच वचने अध्याय बोलू शकतात. काय एवढे ज्ञानाने आणि अक्कलने तृप्त झालेले आहेत. कारण परमेश्वर पित्याने आपल्या सेवकांच्या द्वारे मंडळीला अक्कल आणि ज्ञानाने तृप्त केलेले आहे. मग जर आपण हे ज्ञान मिळवलेले आहे, घेतलेले आहे, जीवनात उतरवलेले आहे, तर याच्यामध्ये आपल्याला स्थिर राहायचंय. प्रभूमध्ये स्थिर राहायचंय. मूर्खपणाचा पगडा आपल्यावर पडता कामा नये. म्हणून प्रभूपासून दुरावू नका, प्रार्थनेपासून दुरावू नका, परमेश्वरामध्ये स्थिर राहा आणि आपल्याला सेवे संबंधाने, कार्य संबंधाने जी कामं दिलेली आहेत ती व्यवस्थितरित्या पार पडा, व्यवस्थितरित्या करा. मग आपण अधिक बुद्धिमान, ज्ञानी आणि हुशार व्यक्ती बनले जाणार. कंटाळा करणार, आळस करणार, आजचं उद्या होईल तर आपण अक्कल शून्य बनणार. अक्कल जर आपल्याला देण्यात आले पण आपण त्याप्रमाणे वागलीच नाही तर अक्कल तर आपल्यामध्ये काम करणारच नाही. कारण प्रभूने आपल्याला अक्कल आणि ज्ञान याच्याने तृप्त केलेले आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात प्रभूने आपल्याला अक्कल आणि ज्ञान दिलेले. मात्र आपल्याला प्रभूमध्ये स्थिर राहायचंय, प्रभूच्या वचनात चालायचंय, प्रभूच्या नियमात चालायचंय, प्रभूच्या योजनेप्रमाणे आपल्याला चालायचंय. मग आपण प्रभूच्या अनुग्रहाने, सामर्थ्याने आणि शक्तीने आपण भरले जाणार. प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.